कोलवडच्या शेतात राजमा व चिया सीडची लागवड. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नाविन्यपूर्ण प्रयोग. बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक गहू व हरभऱ्याच्या पिकांऐवजी यंदा राजमा आणि चिया सीडची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या हंगामात तब्बल 40 ते 45 हेक्टर क्षेत्रावर या नवीन पिकांची लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा परिवर्तनशील प्रयोग सुरू आहे. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढली असून कमी खर्चात अधिक उत्पादन आणि बाजारात चांगला दर मिळण्याच्या आशेने त्यांनी हा बदल स्वीकारला. विशेष म्हणजे चिया सीडला वाशिम जिल्ह्यात 22 ते 23 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. त्यामुळे अनेक शेतकरी या पिकाकडे वळतात. शेतकऱ्यांना पीक बदलाचा फायदा होईल असं कृषी तज्ञांचं मत आहे. कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक आर.टी. म्हस्के यांनी सांगितलं, राजमा आणि चिया सीड यासारखे पिके शाश्वत शेतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल. बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये पारंपरिक शेतीला पर्याय शोधण्याचा प्रयत्न शेतकरी करतात. बुलढाण्यातील कोलवड गावातील हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर शेतकऱ्यांसाठी तो दिशादर्शक ठरेल. नमस्कार, मी आर.टी. म्हस्के, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, बुलढाणा. आज आपण इथे चिया सीड्स या पिकाची लागवड केलेली आहे. कोलवड या गावामध्ये यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी चिया सीड्स या पिकाची लागवड केलेली आहे. यामागील मुख्य कारण असं आपण बघत आहोत की दिवसेंदिवस खरीपमध्ये सोयाबीन आणि नंतर रब्बीमध्ये हरभरा अशीच या पिकाची पद्धत या आमच्या बुलढाणा तालुक्यामध्ये आहे. परंतु काय हो राहिलं की दरवर्षी तीच ती पिकं घेत असल्यामुळे हरभऱ्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त येतो आणि उत्पन्नात सुद्धा घट येते आहे. म्हणून काहीतरी आपण दुसऱ्या पिकाला या पिकाला पर्याय म्हणून एक आपण कुठली पिकं घेऊ शकतो. तर यावर्षी आमच्या तालुक्यामध्ये हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा आणि चिया याची लागवड जास्त मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आज या कोलवड गावामध्ये जवळपास एक 40 ते 45 एकर क्षेत्रावरती चिया सीडची लागवड आहे. चियाचं मुख्य एक म्हणजे चियाकडे शेतकरी बंधू का वळाले तर त्याचं एक मुख्य कारण असं आहे की चियावर कीड आणि रोग हे मोठ्या प्रमाणात येत नाही. त्याला जनावर सुद्धा खात नाहीत आणि कीड व रोग जास्त येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आज पिकावरील जो खर्च वाढलेला आहे कीटकनाशके व रोगनाशके यावरील, तर त्या खर्चाची बचत होते आणि कीड रोग नसल्यामुळे कमी खर्चामध्ये उत्पन्न होत असल्यामुळे याला बाजारपेठ सुद्धा चांगली आहे. आता यावर्षी जवळपास मला वाटतं वाशिम साईडला एक 22 ते 23 हजार रुपये प्रति क्विंटल असं याचं एक उत्पन्न म्हणजे भाव शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत आहे आणि एकरी एक 3 ते 4 क्विंटल हे चिया सीड्स उत्पन्न येते. त्यामुळे इथून पुढे मी इतर शेतकऱ्यांना बांधवांना देखील आम्ही कृषी विभागाच्या वतीने आवाहन करतो की आपण देखील तेच ती पिकं न घेता आता नवी पिकाची फेरफार करणं आवश्यक आहे आणि चिया राजमा यासारखी पिके आपण रब्बी हंगामात घ्यावी अशी मी शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. मी साहेबराव बाळाजी पाटील, राहणार कोलवड. आमचे मोठे दादा श्रीराम नामदेव पाटील. आम्ही या वर्षीपासून चिया या पिकाचं उत्पादनाकडे नवीनच वळलेलं आहे. याच्या अगोदर करडी आणि बाकी हरभरा गहू वगैरे पेरायचो, पण त्याच्यामध्ये शेतीच्या त्या घटकापासून ते पिकाकडं आम्हाला फार उत्पादन कमी यायला लागलं. मग काहीतरी बदल पाहिजे म्हणून शेतकऱ्यासमोर करून म्हणून या चिया पिकाचं आम्ही हे उत्पादनाकडे यावर्षी वळालो. याचा लागवडी खर्च इतर पिकापेक्षा फारच कमी आहे. सर्व शेतकऱ्यांनी याकडे वळण्यास काही हरकत नाही. तरी सचिन अशोक पाटील. मी 2-3 वर्षापासून अगोदरपासून हरभरा हे पीक घेत होतो. त्या पिकामध्ये उबळीचं प्रमाण हरभऱ्यामध्ये जास्त असल्यामुळे मी आमचे मित्र शांभू खडके हे चियाचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. तर या वर्षीपासून आम्ही चिया सीड हे उत्पादन आमच्या शेतामध्ये घेऊ राहिलो. तर चियामध्ये कोणत्याही प्रकारचं तिला किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्याला कोणत्याही प्रकारचं जनावर वगैरे काही खात नाही. त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा असा साईड इफेक्ट नाही आहे. त्यामुळे काय आहे की आम्ही चिया पिकाकडे वळलो आहे. उत्पादन कसं होतं? उत्पादन आता याचं एकरी 5 ते 6 क्विंटलपर्यंत होतं. काय भाव असतो? याचा बाजार भाव 15,000पासून तर 25,000पर्यंत आहे. बाजारपेठ किती असते? त्याला बाजारपेठ समजा तर वाशिमला आहे. तर या भागामध्ये समजा आपलं सकरखेडा, धाड या भागामध्ये पण यांना भरपूर मागणी झालेली आहे भागामध्ये. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन
लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं, बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।